नमस्कार, मी अरुंधतीज किचनच्या हेल्दी डाएट रेसिपी सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे। रोज काहीतरी झटपटीत रेसिपी हवी आहे का? पण ही सिरीज तुमच्यासाठीच आहे। वजनही कमी करायचे आहे, त्यासोबत हेल्दी आणि टेस्टी काहीतरी हवं आहे, मग ही सिरीज तुमच्यासाठी। या सिरीज मध्ये तुम्हाला डिनर, ब्रेकफास्ट, स्नॅक्स आणि स्पेशल रेसिपी मिळणार आहे। अरुंधतीज किचन चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्हाला कोणती रेसिपी हवी आहे ती व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की सांगा। चला तर मग आज बघणार आहोत आपण अशीच एक झटपटीत रेसिपी, लवकरात लवकर आणि घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी ओट्स चिला। चला तर मग बनवूया ओट्स चिला। इथे मी घेतलेले आहे ओट्स चिला बनवण्याचं साहित्य। सर्वप्रथम कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, दही, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, कांदा आहे, हळद आहे, मीठ आहे आणि ओट्स। याचे प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। सर्वप्रथम ओट्स आपण मिक्सरमधून काढून घेणार आहे। त्याची बारीक पेस्ट करायची आहे। पेस्ट म्हणण्यापेक्षा ते बारीक करून घेऊया। अशा प्रकारे आपली भुकटी तयार आहे। ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। त्यात आपण टाकूया सर्व चिरलेलं साहित्य। सर्वप्रथम टोमॅटो आपण त्यात घालू, त्यानंतर कांदा, इथे 1 कप ओट्स मी घेतलेले आहे, त्यासाठी 1 कांदा, 1 टोमॅटो, तुम्ही हाफही करू शकता, त्यात 2-3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, थोडीशी हळद, मीठ आणि नंतर दही। दही टाकल्यानंतर आता आपल्याला हे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। वाटले तर तुम्ही 5-10 मिनिटं याला भिजत ठेवू शकता, बट तशी एवढी गरज नाहीये। मिक्स करून घेऊ सगळं। टेस्टला खूप छान लागतो हा। हे खाण्याचे फायदे रेसिपीसाठी घेतलेलं प्रमाण यात मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। अगदी लहान मुलंही खूप आवडीनं खातील, एवढा छान हा होतो। आणि मिश्रण रेडी आहे, त्यात आपण वरून कोथिंबीर घातली। आता पॅन ठेवू आणि पॅनवर हलक्या हाताने थोडंसं तेल लावून घेऊ, जेणेकरून खाली चिपकणार नाही। अगदी थोड्या प्रमाणात आहे। तवा तापून देऊ आणि मग त्यावर आपण हे मिश्रण पसरवू। तयार झालेलं मिश्रण आपण ह्या तव्यावर तवा गरम झाल्यानंतर अलगदपणे पसरवून देऊ। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जाडसरही ठेवू शकता किंवा पूर्ण पातळपणे पसरवू शकता। फक्त इथे तेलाचं प्रमाण अगदी कमी घ्यायचं आहे तुम्हाला। पहिल्या डोश्याला आपण लावलेलं तेवढंच तेल आपण ठेवू, नंतर तुम्ही बघायलाच पुढे
आपला चिल्ला इथे रेडी आहे. खूप सुंदर तयार झालेला आहे. अजिबात तव्याला चिपकलाही नाही आणि याला जास्त तेलाचीही गरज नाही. मुळात म्हणजे डाएट रेसिपीमध्ये ऑइल खूप कमी प्रमाणात हवंय आणि फर्स्ट जो काही आपण तव्यावर टाकू त्यासाठी थोडंसं चिपकू नये म्हणून तेल लावलं. नंतरच्या जो काही राहील त्याला आपण ते तेलसुद्धा टाकणार नाही आहे. उलट पाणी टाकून जे तेल आहे ते पूर्णपणे काढून टाकणार आहे. आता आपण करतोय सेकंड चिला. त्यासाठी मी तव्यावर अगदी थोडंसं पाणी टाकून ते पाणी पूर्णपणे तेल नाहीसं करतं आणि त्यानंतर मी हे मिश्रण पुन्हा पसरवलेलं आहे. तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सुंदर असा चिला आपला तयार होतोय आणि त्या मिश्रणामध्ये आपण दही टाकल्यामुळे ते मिश्रणाची चव अगदीच वाढलेली असते आणि खायलाही खूप सुंदर लागतो. लहान मुलांनाही खूप आवडेल. तुम्ही टिफिनलाही देऊ शकता. तुम्ही डिनरसाठीही ट्राय करू शकता.